सो यू नो व्हॉट्सअप गुड मॉर्निंग यूट्यूब कशा तुम्ही वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आजचा आहे डे 3. सकाळी उठलो आहे नाही बघा आमचं हॉटेल. आता आम्ही चाललो आहे सगळी चाललो आहे आता काय रे कुठे चाललो चामुंडा हिल्स बघायला चाललो आहे. सो चर्च नाही चामुंडा हिल्स. असं इकडची हिस्ट्री आहे की मैसूरचं नाव हे महिषासूर राक्षसावरून पडलं आणि त्याला मारण्यासाठी देवी प्रकट होती ती चामुंडा. तिचं हिल्स तिकड्यावरती आहे. तिकडे आम्ही आता जाणार आहोत. तुम्ही बघत राहा आमच्यासोबत राहा. आम्ही जास्त आमचे ड्रिप चेक तुम्हाला नंतर देतो जेव्हा आम्ही चर्चमध्ये जाऊ. सध्या तरी नको देऊया. ओके मम्मी ॲडजस्ट पुढे बस मम्मी. गावाचं परत चालत आता आपण चालले हो अशा ठिकाणी. एक माझी लहानपणाची एक इच्छा आहे. एक माझं स्वप्न होतं एक महिषासुराचा स्टॅच्यू. तो लहानपणापासून मी बघत आलो. ते जावची माझी इच्छा आहे. तो बघूया आपण आता तसं काय स्टॅच्यू आहे तो. सो गाईज आता आम्ही चाललो चामुंडी हिल्सला. बट तिकडे जाऊन एक विषय झाला आहे का गोल 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 फिरून आम्ही म्हणजे रस्ते बंद आहेत. 2 रस्ते गेलो 2 रस्ते बंद आहेत. ते 3ऱ्या रस्त्यावर चाललो आहे. बघूया आपण. आम्हाला हे भेटलं आहे हॉटेल म्हैसूर पॅलेससारखा अख्खा हॉटेल आहे. बारक्या त्याच्यात म्हैसूर पॅलेस इथे फील करवलं आहे आपल्याला. आता खातो इकडे काहीतरी आणि निघतो डायरेक्ट. बिकॉज कसं आहे भूक लागले. एवढं गोल गोल फिरलो ना भूक लागली आता कंटाळा. चल बघा काय खातो. सो गाईज नाश्ता करून आताच झालं आहे. अजून आता आम्ही चाललो आहे चामुंडा हिल्सकडे. सो चला बघूया. सॉरी चला बघा भाई. कारण की कसं आहे मी जास्त सिनेमॅटिक टाकत नाही. आज जो ब्लॉग टाकला ना कालचा सेकंड पार्टवाला भाई 48 म्हणजे ऑलमोस्ट 50 मिनिट्सचा ब्लॉग झालेला. सगळ्या ह्याच्यात सिनेमॅटिक्स ते अर्धे सगळे काढून मी 33 मिनिट्सचा केला. बस तेवढं टाकला. चला आता बघा. मी जास्त सिनेमॅटिक नाही टाकत. पुढे जाऊन डायरेक्ट चामुंडा हिलला भेटू. आता थोडासा नॉर्मल सो गाईज आम्ही पण आता पोचलो आहे काय रे कंचा चित्रदुर्ग तिथे हे चामुंडा हिलला आलोय. आता गाडी पार्क करून आता आम्ही हे बघा देऊलाकडे चाललो. यांचं वाटतं देऊळ आहे बघा. आपले एकविरेला जाताना कसं असते तसं सगळं आहे इकडे. शॉप बीप आहेत घ्यायला खूप काय काय गोष्टी आहेत. बाकी आम्ही चाललो आहे चिलमध्ये. आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. जास्त ब्लॉग वाढवत नाही. लेंथ कमी ठेवायची आहे. खूप मोठा असेल हे पण. ओके दम लागला भाई साहेब. चढण आहे ना चढायला लागते. अरे सो गाईज ये आहे ते देऊळ. आम्ही देऊळात नाही गेलो बिकॉज जाम गर्दी आहे ना. आम्ही देऊळ बघायला पण नव्हतो आलो. आम्ही फक्त स्टॅच्यू बघायला आलो आहे. तो स्टॅच्यू पप्पा आता दाखवतील तेव्हा तो पप्पाला पहिलेपासून बघायचा आहे. तेव्हा आम्ही तो फक्त स्टॅच्यू बघून जाणार आहे. बाकी काय विषय नाही. बाकी देऊळ बघा. बाहेरून खूप सुंदर देऊळ दिसते. त्यांचं असेच देऊळं असतात सगळी. म्हणजे फुल्यांचा कल्चर एवढा चांगला आहे ना एक नंबरनं. तिकडे साऊंड पण मस्त आहे. वेगळाच म्युझिक आहे त्यांचं. ते कांता यो ओरिजिनल साऊंड आला. ही आमच्या आत्या जेजुरीला आलेत. हे मामा आमचा. आम्ही आता चाललो आहे स्टॅच्यू बघायला. स्टॅच्यू बघतो ना मग निघतो. ओके गाईज ऑड कलर बघायला गेला तर ही बघा कोणती कलरची टोपी घेतले ना. मी याला बोलतो ब्लॅक ही चांगली वाटते व ही तर भारी वाटते. किंवा ब्लॅकवाली एक नंबर वाटायला लागलाय. ये बूट कट कॅप आय थिंक सो असं काहीतरी हा यो विषय. काय करता बरी वाटते. सॉरी बघ दाखव दोन्ही बघ. यो कलर नाही बरा वाटेल. लाल बरा वाटला असता ना. का लाल आहेत रेड कलर घे मग हा घे वेगळा. नक्की का बघू कसं वाटतं. परत सांगशील लोक काय सिल्वर घेतला
बघा आम्ही दोघांनी ए घालते घालती वाटक्या घालती मम्मी पुष्पा लाल चंदन का स्मगलिंग करते इधर हम लोग हबीबी होते यस आता भारी दिसते अजून तिकडे आम्हाला स्टॅच्यू पण दिसते हा इंडिया इंडिया very cheap people नाईस टू मीट यू Hey, India is very bad country. Bad country, yeah. Dirty country, yeah. Yeah. Damn, why are you saying like that? See here. What a country, yeah. Hey, please. Don't angry. No. What are you saying? Yeah. What is he saying? See, he's saying. Karnataka. Karnataka, yeah. Clean city. Clean and very swachh. See, very swachh city. हे तेव्हा मामांचा हे करतो होता काय आहे ते? That is a statue. हा That's the statues, guy. We are from USA, yeah. अच्छा उल्हासनगर. Yes. Damn, bro. You don't know Ulhasnagar? आय नो उल्हासनगर. Yeah, bro. See that statue? What a statue? Yeah, that is a statue, bro. Or clicking the photo with her. हर महादेव. Her Mahadev, no? स्टॅच्यू Statue of ऑफ Mahishasur, yeah. Damn good, bro. तुझ्यासाठी केला होता आठा ते देवा. अख्खा डोंगर लहानपणीचे स्वप्न मामाचे पूर्ण झालेले आहेत. लहानपणापासूनची इच्छा बघितलं का हा आज मी तुम्हाला पूर्ण केलेली आहे. तुला नाही आठवत? काय आता आम्ही स्टॅच्यू पण बघितली आता आम्ही चालली. ए ब्रो हाय ब्रो वॉचिंग कितने का कम नहीं 100 नहीं यही चाहिए सॉरी रे. सो गाईज आम्ही जी फनी लँग्वेज यूज करतो नाही तर आम्ही जे असे मस्करीत शब्द वापरतो नाही तर असं त्याचं कोणी हर्ट होऊ नका. ते आमची फक्त एक एन्जॉयमेंट आहे फनी फॅक्टर आहे. आम्ही कोणला टीज ना लँग्वेजला कोणत्या असं डिसरिस्पेक्ट नाही करत आहे. सो एन्जॉय करा फक्त बाकी काय इश्यू. सो गाईज आज मला भारीवाला चष्मा आम्ही घातला आहे. अजून आपला फॉरेनर मित्र भेटला आहे. का म्हणतो मला दाखवून नका माझं काय सेम शर्ट घातलेला आहे. भाई आपण आपली रेसिपी पण दाखवू. आता आपण जी शॉपिंग करणार आहेत ना ती पण दाखवू ना भाई. मेन ना रिलायन्सला जाणार आम्ही शॉपिंग करणार ना मग चर्चला जाणार. आता आम्हाला माहिती नाही की आम्ही चर्चला आम्हाला पहिला घेऊन जातात त्यानंतर जातात. बघू आम्ही ट्राय करू. आपण नाही जायचं आतमध्ये आपण जाऊ कपडे घेऊन येऊ मग जाऊ. ओके बघत राहा ABP माझा नका हे बघा ABP माझा जाऊ. सो गाईज आता आम्ही आलो आहे गाडीतून उतरले. पप्पा गेले ब्रेक पॅड चेंज करायला. अजून काही काम आहे. मम्मी सगळे आले तिकडे सारीज हँडमेड सारीज आणि तसं सगळं घ्यायला ना. आम्हा दोघांना पण कपडे घ्यायचे आहेत तर आम्ही नंतर जाणार आहेत. पहिला यांच्यावर थोडा वेळ थांबतो न मग गाडीसाठी ते वायर घ्यायचे चार्जिंगसाठी. अजूनच तो स्टँड 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. कपडे घ्यायचं आहे न मग भेटू तुम्हाला. ओके काय त्यांना साड्या काय आवडल्या नाही तर आम्ही आता चाललो आहे रे आमची शॉपिंग करायला. जर आमचं नाही भेटलं तर मग बघूया चला कसं काय विषय. जास्त मी दाखवत नाही डायरेक्ट जाऊन हॉटेलवरच दाखवेल नाही तर जरा कमीत बोलेल. तिकडे ब्लॉग आपल्या पुढे आपण जाम फिरायचं आहे तेव्हा थोडंसं कमी ठेवा. ओके जामून घे काय. आता आम्ही फिरतो आहे मार्केट. आम्हाला कपडे घ्यायचे रिलायन्समध्ये खूप महाग पण होते. अजून सेकंड थिंग का आवडले पण नाही ना महाग पण होते ना. म्हणजे असं फुल महाग म्हणजे बघा किती माहिती 1800 रुपये म्हणजे 1800 1700 1600. अजून असं पण नाही का कपडे भारी आहेत का घेऊ काय नाही चिंदी कपडे ना त्याचे प्राइसिंग एवढी महाग. जाऊ द्या आता आम्ही इकडे फक्त लोकल कुठे शॉप भेटते का आम्हाला कपड्यांचे ते आम्ही फिरतो आहे मार्केट. बघूया भेटलं तर मग तुम्हाला तसं दाखवतो. ओके काय आम्ही फिरत लिटरली 2 किलोमीटर पुढे आलो आहे. एक शॉप बरी नाही भेटत आहे. जिकडे भेटते तिकडे पण. आता एक शॉपमध्ये गेलेलो बघितले कपडे पण पसंत आलेले पण नंतर गेला साईज छोटी आहे. एवढं म्हणजे काय सांगणार. जाऊ द्या भाई फिरायचं नशिबातच नाही आहे वाटते. बघूयाच
गार हवा लागते ना, आम्ही आता चालतोय बस. हे बघा यांनी लोकेशन टाकले, कुठेतरी दाखवते 5-6 दुकानं आहेत तिकडे आम्ही चालतोय बस. चालतोय बाकी काय नाही करत आहे, कंटिन्यू चालतोय. तर काय आम्हाला एक शॉप भेटले जे कपडे चांगले भेटतात. घेतले ना मी तसे कपडे. लाईट का फ्लिकर होते, जाऊ द्या. बाकी मस्त चाललं आहे. ब्लॉग बिग अपलोड केलं आहे, आत्ताच जस्ट अपलोड झाला आहे ब्लॉग. तो ब्लॉग बघितला असेल तो मला शॉपचं नाव सांग. हां नाही पण ती एवढ्याला मिळणार नाही नाही पण मग शॉपचं नाव पण दाखवतो. जर तुम्ही इकडे आले तुम्हाला वाटलं का घ्यावं, हे बघ असं एक शॉपचं नाव आहे लिव्ह स्टाईलवाला. तिथे येऊन शॉपिंग करू. बाकी काय विषय नाही. अजून काय बोलत नाही मी. यो भाई अजून ट्राय कर ब्ल्यूवाला. तर काही आत्ता जस्ट आम्ही आलो कपडे घेऊन. आता कपडे आम्ही नवीन घालतो दोघं जण, मग नंतर डायरेक्ट निघल्यावर तुम्हाला भेटतो. कारण की एवढे दमलोय चालत एवढे गेलेलो आणि रिटर्न आम्ही ओला करून आलो. समोर काय आहे? तेच तर आपण गेलेलो तेच आहे मम्मी. सो गाईज आता आम्ही आलो आहे हॉटेल RRR. नाही इकडे असं आहे का लाईन लागले बाहेर, एवढी गर्दी आहे. तर आम्ही आता दोघं जण लाईन लागत चाललो आहे. बघा आम्ही दोघांचे टोप्या आम्ही टोप्या घातल्या, आमच्या बूट टोप्या. आम्ही आता चाललो आहे रांगेत लागायला. म्हणजे जे होईल ते नडायचं, पण आज इकडेच जेवायचं. नड नाही का तो नड नाही का बोडू. बघा आपला भाई आहे आणि असं जायचं आपल्याला. विषय करून पृथ्वी गोल कवडी लाईन आहे. काय वन साईड गर्दी लागले. आम्ही लोकं लाईनीत थांबलो. आम्ही 7 जण आहेत म्हणून. बाकी सगळ्यांचे नंबर येतात, आम्ही दोघं बाजूला उभे आहेत. कारण की ते 7 जणांचं टेबल खाली होईपर्यंत आम्हाला थांबायला होत विषय. मामा पण आले आता थांबायला. बघा RRRमध्ये आले. केलीची पाण्यांवर जेवण आहे, फुल जेवण एकदम भारी आहे. आणि मी टोपी काढत विसरतो यार. ओके जेवतो ना मग गाईज. ऑथेंटिक जेवण बघा एक नंबर वाटते. सो गाईज आता आम्ही आलो आहे चर्चला. यो आहे वर्ल्डचा 2nd लार्जेस्ट चर्च जो म्हैसूरमध्ये लोकेटेड आहे. म्हणजे खूप भारी चर्च आहे. आता आम्ही जाऊन बघतोय. आम्ही गाडी पार्क केली तर माझी तीच टोपी तुम्ही 24 तास बघत राहा. कारण की मी तिथे 100 रुपये दिले. विषय आहे. गाईज आम्ही कपडे घालायचा कंटाळा करतोय म्हणून सॉरी. आता फक्त सिनेमॅटिक्स टाकले आहेत. नाही लोक फोटो काढत आहेत, आम्ही नाही काढत आहे. बिकॉज आम्ही दोघं पण कालच्याच कपड्यावर आहे. आम्ही एवढा कंटाळा येते लिटरली. आता पण जाऊन कपडे घेऊन आलो, ते कपडे घालायचे ते पण मी बोलतो नाही घालायचं कंटाळा. मी बोललो ठीक आहे चल नाही घालायचं. उटीला जाऊन कचाकच फोटो. इंस्टाग्रामची ID आहे krish.999. जाऊन आता जाऊन फॉलो करा. अजून इकडे पण सबस्क्राईब करा विसरू नका. सो ओके स्टे ट्यून. अजून तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी चांगल्या गोष्टी. आता सध्या तरी ही लोक फोटो काढत आहेत. फोटो काढून झाल्यावर आम्ही निघणार इकडून. बाय बाय. डायरेक्ट तुम्हाला गाडीत भेटतो, नाही तर कुठेतरी थांबल्यावर भेटतो. जास्त सिनेमॅटिक्स टाका नाही. बाय बाय. हरीण गाय हे बघा एवढे जवळ. गॉड माय ओ माय एक नंबर. गाय बघा मेन बसलाय. मेन अजून हे बघा मेनोडे इकडं मेन उभे आहे. हे बघा भाई साहेब
हे बघ पाऊस बिऊस उडून बघ. तेव्हा 9 PM तो माकड बसलाय बघ समोर. 9 वाजता बस बनवते खाली. 9 ते 6. 9 ते 6 ला बंद करतात. लालचंद बघितलं महाराष्ट्राची गाडी स्टार्ट झाला. जंगलात हत्ती पहिल्यांदा बघितलं. अय्यो बाई. अरे भाऊजी गाडी समोर वाघ घेऊन उभा राहिला तर मग सो काय एवढी जंगल सफारी म्हणजे नॉर्मल आहे, रस्ता आहे तो यायचा. तो त्याच्यातच जंगल सफारी झाली आमची. केवढे भारी भारी ॲनिमल्स तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये बघितलेच असतील. आता आम्ही थांबलो आहे कॉफी डे सॉरी उलटा वाजता. कॉफी पितो मग निघतो जायला पुढे डायरेक्ट उटीला भेटणार. उटीचा ब्लॉग उद्या येणार. बघा चावी. सो काय शॉलवरून थंडीवरून तुम्हाला थंडीचा समजणार नाही पण शॉलवरून समजून जा थंडी चालू ना. उटी इज हिअर. उटीला पोचलेलो आहे. एक हॉटेल पण बघितला, कॅमेरा न्यायला विसरलो मी, सॉरी फॉर दॅट. आता चाललं हॉटेल बघतो. जाम थंडी आहे, एवढी थंडी आहे का थंडीला पण वाटेल थंडी नाही पण एसीला वाटेल थंडी आहे. काय तिकडे खूप सारे तुम्हाला असे सेलर्स भेटतील जे रूम सेल करतात. तर जरा बघा ना, जेन्युइन जे असतील ना, ज्यांची थोबडं जर अशी नीट वाटत असतील त्यांच्याकडे जा. आता आम्हाला पण एक भेटला आहे. म्हणजे कसं माहिती आहे, अर्धे लोक असतात जी एकदम आपल्याला असं आतमध्ये नेतील ना, वॉट एव्हर फ्रॉडवाला सीन आहे. बट ठीक आहे, जेन्युइन असते काही. तुम्ही मस्त काम केलं रे इकडे. सॉरी शॉल खेचू मत. आता आम्ही चाललो आहे रूम बघायला. रूम बघतो ना मग तिकडे रूम बघतो ना मग तुम्हाला पण दाखवतो रूम कशी आहे. आज कुठेच नाही फिरणार आहे, आज फक्त दारू पिणार आहेत फुल. सो गाईज फायनली आम्ही रूम घेतलेले. असं बघा एक रूम आहे, असे 3 रूम आहेत इकडे. मी दाखवायला तेवढी माझी ताकद नाही. थोडा रेस्ट करून आम्ही जाणार हॉटेलवर जेवायला. जेवून मग झोपणार आहेत. उद्या सकाळी एक्सप्लोअर करणार कारण की एवढी थंडी आहे ना गाईस. कसं सांगतो एवढी थंडी आहे. खाली चालतोय ना तर लाद्या एवढ्या थंडी आहेत. ते चप्पल दिलेत हॉटेलवाल्यांनीच इकडे रूममध्ये घालायला. एवढी थंडी लादीली, एवढं थंडावा आहे ना, खतरनाक. चला तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला नाही तर गाडीत भेटतो. थंडी वेंडी कायच नसते. मी फुल चिलमध्ये बघा हाफ चड्डी घातली. हाफ चड्डीवर अख्खा उटी फिरणार. काय विषय. तर काय बघा आमचा बंगला इथे उटीला आहे. इकडे कधी पण याल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला. मग आम्ही तुम्हाला सस्त्या प्राईजमध्ये 10-12 हजार रुपयामध्ये देऊन टाकू एक दिवसासाठी. सो गाईज आता आम्ही आलो आहे हैदराबाद बिर्याणी हाऊस जेवायसाठी. सगळी उतरलेत. आता चालू आहे जेवायला. जेवतो मग तुम्हाला भेटतो. आणि जेवायला काय काय मागवणार आहे ना खाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. ओके सगळं काय आता खातो आणि मग तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवरच भेटतो. एक नंबर जेवण लागते. सो गाईज आता जस्ट घरी आलो. हे बघा पाण्याचा मोठा टँकर घेतला आहे. आता हे बघा इकडे आलो सगळी. आता इकडेच ब्लॉग एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक अजून सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग अजून स्पेशल असेल. अजून चांगले व्ह्यूज असतील. तुमचे व्ह्यूज तर येत नाहीत तर थोडंसं सपोर्ट करा तुमच्या भावाला. सबस्क्राईब करा विसरू नका. अजून इंस्टाग्रामला पण फॉलो करा विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, लव यू.